नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, जर तुम्हाला पी एम किसान सन्मान योजनेची 20वी इन्स्टॉलमेंट मिळणार की नाही मिळणार हे आपण आपल्या मोबाईलद्वारे पण चेक करू शकतो. जास्तीत जास्त 2 ते 3 मिनिटात चेक होईल. तर तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला किस्त मिळणार आहे की नाही मिळणार आहे, पी एम किसानचे पैसे येणार आहे की नाही येणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पहा. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा. चला मित्रांनो, व्हिडिओ आपण स्टार्ट करूया. तर मित्रांनो, मोबाईलमध्ये तुम्हाला गुगल हे सर्च उघडायचं आहे, सर्च इंजन. त्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे PFMS हे वेबसाईट टाकायची आहे. मित्रांनो, वेबसाईट हे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथं जाऊन चेक करू शकता. तर मित्रांनो, वेबसाईटला आपल्याला सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर काही असा इंटरव्ह्यू मिळेल. तुम्हाला DBT स्टेटस ट्रॅकरवर क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसून येईल की असा काही इंटरफेस देतात. तिथं आपल्याला कॅटेगरी ऑप्शन दिला आहे सिलेक्ट, त्यावर आपल्याला सिलेक्टवर क्लिक करायचं आहे आणि खाली यायचं आहे. यामध्ये खूप साऱ्या अशा योजना दिलेल्या आहे, पण आपल्याला सर्च करायचं आहे PM किसान. PM किसान मित्रांनो खाली दिसेल तुम्हाला. खाली खाली यायचं आहे, जसं मी येत आहे आता. खाली खाली आल्यानंतर आपल्याला PM किसानवर क्लिक करायचं आहे आणि आपल्या इथं एक ॲप्लिकेशन ID आपल्याला टाकायचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही टाकत आहे. त्याच्यानंतर आपल्याला कॅप्चा फिल करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला कोणता त्रास होणार नाही. कॅप्चा फिल करणं कंपल्सरी आहे मित्रांनो. कॅप्चा तुम्ही फिल करून घ्या. मी जसं कॅप्चा फिल करायला थोडा वेळ लागत आहे कॅप्चा फिल करायला. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता. कॅप्चा फिल केल्यानंतर मित्रांनो आपल्याला सर्च या बटनवर क्लिक करायचं आहे आणि खाली यायचं आहे. मित्रांनो, खाली आल्यानंतर तुम्हाला जर असं दिसत असेल की 11 तारखेला किंवा 12 तारखेला आपलं व्हॅलिडेशन झालेलं आहे, स्टेटस जे व्हॅलिडेशन स्टेटस आहे. तर मित्रांनो, याहून आपल्याला समजते की आपल्याला पैसे मिळणार आहे. माझं हे 11 तारखेला झालं आहे, तुमचं 12 पण होऊ शकतं आणि 13 पण होऊ शकतं. क्रेडिट स्टेटस पेंडिंग दाखवत आहे मित्रांनो. बँकमध्ये सध्या पैसे यायचे आहे. याचाच अर्थ असा मित्रांनो की PM किसानचे पैसे हे लवकरात लवकर आपल्या अकाउंटला येणार आहे. जर तुम्हाला असं काही शो करत असेल तर तुमचे पैसे हे तुम्हाला मिळणार आहे. जर तुम्हाला नाही शो करत असेल तर तुम्ही PM किसानची पुन्हा केस करावी लागेल किंवा तुम्हाला पुन्हा ॲप्लिकेशन बनावं लागेल. मित्रांनो, तुम्ही तुमच्या एका तहसीलच्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे पण करू शकता. तर मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला जरूर कळवा. जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा. तर चला मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.